जिल्ह्यातले तुम्हाला जे साथ द्यायचे एवढी शान आहेत का आमची? तेव्हा कोणी साथ देत तुमच्यापेक्षा गेलेली आमची. तुमचं नारायणगडाचं भाषण फार गाजलं होतं. वंजारी समाज जरी नाव घेतलं नसेल तरी ते राजस्थानातून आलेले किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही प्रेसमध्ये पण म्हणाला होतात की त्यांचं 2% 94चा JRS रद्द करा. तुम्ही निजामाच्या अवलाद म्हणता म्हणजे काय? याला काय म्हणते? ही कोणती भाषा आहे? तुमच्यात जी आता जी वळवळ आहे ना ती आम्ही सुद्धा बघितली. तुम्ही बघता कधी हे सोशल मीडिया किंवा जे काही लिहितात सगळ्यात दोन्ही बाजूचे. मी एखादी वाचला ना तर मी त्याच्या घरी जायला बघतो. 2 सप्टेंबरचा जो JR आला तर अर्ज करणाऱ्यांचं प्रमाण फार कमी आहे. पण विखे पाटील 2-3 वेळा ह्या सगळ्या आरोपांनंतर विखे पाटील तुम्हाला 2-3 वेळा भेटले. त्यांनी अपडेट काय दिली की नाहीला म्हणजे मी तुम्हाला सगळं सांगू सगळं हेच बाबा होईल ना. जेवढं सांगण्यासारखं आहे तेवढं. मी कसं सांग 2-3 नेत्यांविषयी मी तुम्हाला नाव घेणार. एका वाक्यात त्याचं कसं वर्णन कराल देवेंद्र फडणवीस तात्पुरता आनंद बरा आहे सध्या. आणि शरद पवार साहेब त्यांचा ना आपला संपर्कच नाही काहीच. एकनाथ शिंदे काम करेन म्हणलं की कामच करणार तेव्हा. आणि अजितदादा नुसत्या कोपर खेळ. धनंजय मुंडे तुम्ही सगळे देता माझ्यावर सोडून मोकळी. पंकजा मुंडे. आपण ज्या मतदारसंघात बसलो त्याच मतदारसंघाचे आमदार सुरेश धस.